बाप होता हा. डॉक्टर बाबासाहेब आमचा बाप होता ते. हम्म. आमचा बाप असल्यामुळं आम्ही इतकं महान झालो. हम्म. त्याने आम्हाला माणसात बसवलं. जाऊ दे रडू नका. इमोशनल झाले आहे. आम्ही 12:30ला आलतो आणि आता वाजले 4. लय लॉंग होतं हे सेक्शन वायवाचं. आमचा लास्टचा रोल नंबर आतापर्यंत बसून राहिलो. आता झालं. आता आपण जाऊया काहीतरी खाऊया. तिकडे तुम्हाला भेटते डायरेक्ट जेवताना. लय भूक लागली. काय तयारी चालू झाली आहे. बरं आहे का? बरी हा. उद्या जयंतीला या ना. बघा लाइटिंग लागले. हिने घेतला चॉकलेट, मी घेतला स्ट्रॉबेरी. दादाने पण आम्हाला जॉईन केले कारण की पुढं एक प्लॅन आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. गेस वॉट, जसं मी तुम्हाला सांगत होते ब्लॉगमध्ये, शेवटी आम्ही आलोच कपडे घ्यायला. आज 13 एप्रिल आहे. दादाने पैसे दिले दादाला. मी कॉलेजवरून डायरेक्ट आम्ही इकडं आलो. संगममध्ये आलो डायरेक्ट पटकन. दादा चेंज करायला चाललाय, म्हणजे चेंजच म्हणते, ट्राय करायला चाललाय. हॅलो सर. आता कसं हिरो बनून येईल, लागत नाही काय. दुसरीकडे जा, इकडे जा. प्लेस चेंज. दादा आता बाहेर येणार आहे म्हणून मी ऑलरेडी कॅमेरा चालू करून ठेवलाय. दादा दादा कसला दिसतो अरे हा हिरो. आमचा हिरो बघा. हाय हाय हाय. घेतलं. इतरांकडे लक्ष देऊ नका, गाण्याकडे लक्ष द्या. शेवटी बसले बाद येते मुलगी माझी. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना, विचारांना, प्रतिमांना त्रिवार वंदन. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 133वी जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित झालेला आहोत. या ठिकाणी बरोबर 12 वाजता मानव डॉक्टर बाबासाहेब भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फायनली चालो घरी. एवढं नाचले बाप रे. लय नाचलो. मोकर व्हिडिओज नाही काढला. मज्जा आली. उद्या नाही नाचायचं, चौकात गेल्यावर नाचायचं. मामा हाय कर. यावेळेसची जयंतीला नाच ऑर्केस्ट्रा पर्यंत शूट करणार हा ब्लॉग. सगळ्यांनी लास्ट पर्यंत व्हायचं. कधी पण बघा. चला, आणि नेक्स्ट टाइम आमच्या इकडे या जयंतीला. हाय मामू. मामू किती क्यूट झोपली बघा. आता वाजले, तुम्हाला दाखवते. व्हॉट इज दिस. सवय होत आला ना. आता आम्ही मेहंदीचा कार्यक्रम चालू करतोय. मला काढायची मेहंदी आई आणि आतूच्या हातात. त्यांना झोपू दे. सॉरी, मी फॅन बंद केलं चुकून. मेहंदी लय लवकर. बघा कसे बसले लाईन लावून. आतू आई दोघींना मेहंदी काढूया आता. कर कॉमेंट्री. महिन्यात कशी मेहंदी काढते बघा. हा. तिच्या हात तुला. आमची उद्या जयंती आहे, तिच्याकरता आज जाग आहे आम्ही. आमच्या बाबासाहेबांची जयंती, आमच्या बापाची जयंती आहे. अरे 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 अरे. मग आमचा बापच होता तो. बरोबर आहे. अजून
आम्ही उद्या पोळ्या बनवणार आहे. पोळ्या बनवणार आहे. आम्ही पोळ्या बनवणार उद्या. माग घे आज. आता दिसाय पाहिजे. पोळ्या बनवणार. आम्ही पोळ्या बनवणार उद्या. संध्याकाळी मिरवणुकीला जाणार, नाचणार नाही. सगळ्यांना ताकीद केलेली आई, नाचायचं नाही. 15 तारखेला ऑर्केस्ट्रा आहे. 15 तारखेला आमच्या नानांचा ऑर्केस्ट्रा आहे, काकांचा नानांचा. खूप मज्जा आहे. 15 तारखेला तिच्या चुलत्याचा आणि तिच्या काकाचा ऑर्केस्ट्रा आहे. पाहुणे पण येणार. तुम्ही बी या बघायला सगळी जण. अरे वा. आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. तुम्ही पण या नेक्स्ट. तुम्ही बी या आमच्या बाबाच्या याला जयंतीला. कशी आहे मग माझी ब्लॉग करते कॉमेंट मध्ये सांगा तुम्ही. आता आम्ही उद्या सकाळी तुम्हाला भेटू. बाय बाय. हॅलो जी. हॅलो. वाजले 2 आणि आता फायनली आपण झोपायला चाललोय. माझा आवाज तिघांच्या पण हातावर मेहंदी काढली. आता झोप आली. सकाळी जायचं आपला. बाय बाय. मला समजलंच नाही की 7 ते 10 मध्ये काय झालं. मला नको 10 झाला ना काय. आय थिंक मला जागच नाही. डायरेक्ट 11 जाग आली. आणि मला वाटतं म्हणजे सगळं मेडिसिन चालू आहे त्यामुळे मला जाग नसून आली आणि मी मिस केली सकाळचं सॉरी. तर मी आंघोळ केली आणि मला लागलं. आज बघा घरी काय बनवलं. माझे फेवरेट उडीद पापड, पोळी, भजी आणि एवढं भारी आमटी भात. ओ माय गॉड. या जेवायला. तर मी काय म्हणते, मी एवढं खाल्लं माझा मूड तर हॅपी होईलच. तर पुढं बघत राहा ब्लॉग. जे झालं ते झालं नाही का. सॉरी त्यासाठी. पण पुढं खूप मज्जा. असं नाही की जयंती संपली आपली. स्टे ट्यून गाईज. ठीक आहे. किती क्यूट दिसतेस. हो हिरोईन दिसते. आणि मला कोणी उठवलंच नाही सकाळी. मला एवढं ब्लॉग काढायचा. मला तपास नाही. मला सुधच नाही किती वाजलेत काय वाजले. मला सांगून जायचं ना कितीला. मी रात्री तू बघितलं होतं ना तुझा मी जागी. मला वाटलं मी उठन. हॅलो. मला कसं पाहिजे. कधी शेअर नाही केलं पण मी माझी फेवरेट गाडी दाखवते तुम्हाला. जी इथं खाली थांबलेले. फोटो पण काढलेले तिच्या संग जाऊन. ब्लॅक ब्युटी. भाई मी फिदा आहे या गाडीवर. तर आता मस्त रेडी होऊया आपण आणि मिरवणुकीला जाऊया. मला बिलकुल नेल पण नाही आवडत आणि मी आज नेल पण लावणार आहे. बघूया कशी दिसेल मला. ओके 3, 2 आकाश कोई. हॅलो एव्हरीवन. मी झाले रेडी आणि मला ना एकदम फ्रेश गजरा पाहिजे आणि केस पण मोकळी सोडणार. सध्या बांधली गरम व्हायला लागले. बाकीचे आवडतात ते. आणि आता 5:30 वाजत आली. 6चा टायमिंग दिलाय. मी म्हणते चला चला तर उशीर झाल्यासारखं वाटते. आम्ही सगळे झाले रेडी. आता फोटो सेशन करणार आहे. गाईज आमचा हिरो आणि आमचे हिरोईन किती क्यूट दिसतोय. हा दादा माझा घे ब्लॉग. मीच नाही आलेले. कमेंट मध्ये सांगा आम्ही सगळे कसे दिसतो. ओके. आता आम्ही रिक्षा बघतो पटकन आणि जाईल. बघा कसं दिसतो आम्ही चालताना काय दाखवते आता जे मला फील होते. ते बोलतात 5-10 मिनिटं थांबा. आमची इथं रिक्षा थांबली. काय करायचं. जायला लागल ना आता. चला. बॅड लक आहे माझं. इकडं काय असं चाललं. गाईज फायनली गजरे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती म्हणजे आपला सणच. आणि तुम्हाला ते गाणं आठवतंय का. जगात झाली हायफाय भीमजयंती 125 आणि आता 133वी जयंती आली. टाइम कधी निघून गेला समजलंच नाही. आणि मी लहानाची कधी मोठी झाले. मी ज्यांच्या सराउंडिंगमध्ये ग्रो झाले, ज्यांच्यात वाढले आहे, अशा लोकांसोबत आम्ही सगळे अजून पण एकत्र येऊन एकदम जल्लोषात भीमजयंती साजरी करतो. आणि प्लस पॉईंट म्हणजे ह्यावेळेस मला माझे फॅन्ससुद्धा भेटायला आले आणि खूप
होलसम होतं हे सगळं. आपण ज्यांच्यात ग्रो झालोय त्यांच्यासोबत जल्लोषात जयंती साजरी करतोय आणि वेदर पण खूप कॉम्प्लिमेंट करत होता आज. काय झालं का मैत्रिणी लहानपणीचा त्यांचे फोटोशूट करते मी. आता की सर्वांना आजच्या जयंतीनिमित्त आपण शुभेच्छा द्याव्या. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. अरे जेवलेत का नाही सगळे? जय भीम, जय भीम. धन्यवाद. चालू करा. आम्ही डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये बसलो. लय स्वीट आहे काका पण बसलो. भारी फील होते. माझं तर ड्रीम होतं की मला ट्रॅक्टरमध्ये बसायचं आहे कधीतरी आणि मी आज कंप्लीट करून काय काय ड्रीम आहे बाई माझं. झालं हाफ वे. आम्ही आता थोड्या वेळात आम्ही जाऊ चौकात, मग डान्स करू, मग थोडंसं जेवू. हे झाडचं पण किती हार्ड. इकडे लोक मूर्ती पकडतात आहे. किती इकडे बघ. आणि आम्ही खातो या जेवायला. ते छान शिरा आणि भात आहे. गाणे लागले तिकडे नाचतात आहे. मी पहिलं खायला बसले. पण आता 3 वाजलेत आणि आपण उद्या भेटणार आहे. माझी प्रिटीएस्ट मम्मा किती सुंदर दिसते. सो सेकंड डे चालू झालाय. आज 15 एप्रिल आहे आणि दिवसभर पुन्हा चिल डे गेलाय. काहीच व्लॉग नाही केला. आता आपण चाललोय ऑर्केस्ट्रा बघायला आणि गेस व्हॉट, पाऊस पडलाय. किती पडलाय ते नाही माहिती, खाली गेल्यावर समजल, पण पाऊस झालाय. लास्ट टाइम जयंतीच्या दिवशी झालता, ह्या टाइम ऑर्केस्ट्राच्या दिवशी झालाय. आणि आपलंच ऑर्केस्ट्रा, मी तर लय एक्सायटेड आहे. मला असं काका आणि नानाने ऑर्केस्ट्रा चालू केल्यापासून मला असं आतून लय प्राऊड फील. मी लय छोटी आहे बोलायला, पण मला लय भारी फील होतं त्यांना बघून. असं प्राऊड फील होतं त्यांच्याकडे बघून. तर यस, आपला ऑर्केस्ट्रा तर बघायला जातो. मी स्नेक पिक टाकणारच आहे. आपण खूप एन्जॉय करणार आहे. आवरून झालंय, मम्मी आवडतीये, तर माझं झालंय, दादाचं झालंय आणि आई आणि आत्तू ऑलरेडी आवरून बसले. तर त्यांच्याकडे जाऊया आपण. ऑलरेडी आवरून बसला तेवढी हाय करा. दादा हाय कर. दादाला आले टेन्शन, कारण की तो आहे ना तोंड धुवून पण पाऊसच दिसतोय. असं येते काकू येतं ते, तर त्यांच्यासाठी आपण कॉर्नरला जाऊन थांबू, तिथून त्यांना पिक करू आणि आपण जाऊया चौकात. लय मज्जा आहे. फायनली आम्ही आलोय. दोघींना पण डब्याची पिशवी घ्यायची नव्हती अशी मध्ये, आणि आपण एंटर होतोय आता चौकात. तिकडं काही असे सीन्स आहे सध्या. हा लहानपणी असंच होतो. आम्ही पण लहानपणी चटई घेऊन यायचो आणि अर्ध्यातूनच झोपून जायचो. या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष थोडं चला जोरदार टाळ्या वाजवा. पाऊस आला. पावसाला पण आताच यायचे. वाव, सगळे उठायला लागले. असं आहे का रे?
मला ऑलवेज असं फील होतं जावं आणि मध्ये झोपावं रोडवर गाड्या नसल्या की. ते मी कम्प्लीट करणार आहे आता. आय एंड अप ओरडा खाऊन. ओरडा भेटला मला, थँक्यू. तो मी नाही दाखवणार. काय बी नाही बोलायचं ब्लॉग मध्ये. भीम जयंतीचा ब्लॉग एंडिंगला आलाय. हा. डॉक्टर बाबासाहेब आमचा बाप होता ते. आमचा बाप असल्यामुळं आम्ही इतकं महान झालो. त्याने आम्हाला माणसात बसवलं. जाऊ दे रडू नको. लय उपकार आहे आमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, जे कधीच आम्ही फेडू शकत नाही. एवढे उपकार आहे. आम्ही मरू तरी फेडायचो नाही. जाऊ दे. इमोशनल झाले आई. नको रडू आयु. बस चला, व्हिडिओला 1K लाईक कंप्लीट करा. नेक्स्ट व्हिडिओ अजून छान घेऊन येईल. आतापर्यंत ब्लॉग बघताय तर व्हाईट हर्ट कॉमेंट करा, ब्लू हर्ट्स कॉमेंट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. ओके, बाय 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 बाय. आणि हां, आधीच्या ब्लॉगला जर तुम्ही 1K कमेंट नाही 1K लाईक नाही केलं, मॅकडॉनल्ड्स नाही येणार बरं का.